सुप्रभात मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील कातड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. काय चाललं आहे मंडळी? गरम होत आहे? हां, गरम तर होतं आहे, काय असं नाही. बाकी काय, आज आहे रविवार. उठलो आहे लवकर, आलो आहे खाली. आज कोण अजून तरी आलं नाही मैदानात. आज रविवार आहे, लोक थोडीशी उशिरा उठतील, नंतर मग येतील बॅट बॉल वगैरे खेळायला येतील इथे. आपण आपला व्यायाम चालू ठेवूया मंडळी. बघा, आता आपला व्यायाम करून झालेला आहे आणि आता निघूया दुधाला. दूध आलं असेल, दूध पण टाकायचं मैदानात. सगळी मंडळी आता जमा झाले. आता काय माहिती, क्रिकेट वगैरे खेळायला लागलं ना की धूळ वगैरे हवेत उडते. त्याच्यापेक्षा आधी व्यायाम करून घेतलेला बरं. आणि सकाळचा व्यायाम जरा चांगलाच असं मला वाटायला लागलं. आता फ्रेश पण वाटतं, छान वाटतं, मस्त. हां, व्यायाम केला थोडाफार, म्हणजे असं आपण प्रॉपर जिमनॅस्टिक वगैरे करत नाही, जिम वगैरे करत नाही, पण जेवढं आपल्याला जमतं, हलका फुलकं वाटतं ते मी करतो. बघू, बरोबर की नाही? ह्याचे इफेक्ट्स मला तर जाणवतात पॉझिटिव्ह. वजन किती कमी होते आता हे काय माहिती, कितपत ते वजन करायला पाहिजे. पण ॲक्च्युली प्रॉपर डाएट पण मेंटेन केला पाहिजे. आपला डाएट मेंटेन नाही, डाएट आपण अजूनही खातो, म्हणजे मी कसाही खातो, पाहिजे तेवढं खातो, म्हणू शकतो खातो. बघू, डाएटवर पण थोडं नियंत्रण, कंट्रोल असेल ना, दोनों की मेहनत रंग लाएगी. बरोबर की नाही? असो, चला आता मंडळी दूध टाकायला जाऊया, नंतर भेटत राहू तुमच्याशी. सगळं आता इथे घेतलेलं आहे. बघा किती पिशव्या आहेत, साधारण किती वजन असेल बघा, सांगा कमेंट करून. हे बघा, याच्यात दूध, दही, छास, तडका छास हे इथे आहे. पाव, नरम पाव, कडक पाव, हे क्रीम पाव, ब्रेड वगैरे सगळं, हे बेकरी आयटम, बटर, खारी बटर टोस्ट हे अजून घ्यावे लागतील घरातनं अजून दही बी सगळं घ्यायचं आहे. सगळं बघा असं. आज रविवार आहे ना, दूध कमी पडेल तरी पण बघूया. बघा मंडळी, बघा छान मस्त गुलाबाचं फूल बघा उमललेलं, मस्त इथे बघायला भेटलं. मुंबईत तशी दुर्मिळच हे बघायला, पण छान बघायला भेटलं सकाळी सकाळी, मस्त. संध्याकाळ आणि मी हे पुस्तक घेऊन बसलो होतो. हे बघा, काही वर्षांपूर्वी मी एक एक्झाम दिली होती, माझ्यासाठी CETची एक्झाम दिली होती. तेच आता पुस्तक वाचत बसलो जरा टाईमपास म्हणून, माहितीसाठी. ॲक्च्युली द्यायला पाहिजे होतं, मी पूर्ण कंप्लीट करायला पाहिजे होतं, पण मी पुढे काही कंप्लीट केलं नाही. CETची एक्झाम तो मी पास झालो होतो, पण पुढे कंटाळा केला. हे असं असतं. आज कदाचित मी लॉयर असतो. असं काही हरकत नाही मंडळी. आता जेवण वगैरे झालं आहे आणि बाहेर बसलो आहे. झालं आजचा रविवार सुट्टीचा दिवस संपला. आता उद्यापासून परत रेग्युलर काम चालू झाली. आता 2 दिवस इयर एंडिंगचे असतील, म्हणजे कोणाच्या कामावर क्लोजिंग, कोण बँकांमध्ये कामाला असेल, कोण शेअर मार्केट्समध्ये कामाला असेल, किंवा टॅक्सेशन डिपार्टमेंटमध्ये जिथे कामाला असेल तिथे बहुतेक ठिकाणी तर क्लोजिंगचं सगळं हे चालू असेल, ऑडिटचं वगैरे सगळं हे चालू असेल. आणि बँका काय माहिती 1 एप्रिलला चालू आहेत की नाही काय माहीत नाही, पण मे बी बंदच असतील असं मला वाटते. म्हणजे आतमध्ये चालू असतील, आपल्या कस्टमरसाठी बंद असतील असं मला वाटते, क्लोजिंगच्या निमित्ताने. क्लोजिंगला कसे सगळे व्यवहार वगैरे सगळं त्याचा हिशोब वगैरे करायचा असेल, मोठमोठ्या कंपन्यांना करायचा असतो त्यासाठी. बाकी आता उद्या बघूया शेअर मार्केटचे काय सिच्युएशन आहे ते उद्या कळेल आपल्याला. उद्या मार्केट कसं ओपन होतं आहे, कारण फ्रायडेला पूर्ण कोलॅप्स झालं होतं. त्याच्या अगोदर 2 दिवस चांगलं होतं आणि परत फ्रायडेला कोलॅप्स झालं.
आता बघू उद्या उद्या कसं चालू होतं आहे, इयर एंडचं कसं आहे, युद्धाचा कसा काय परिणाम झाला त्याच्यावर, या सगळ्या गोष्टी उद्या समजतील. आणि बाकी काय चाललं आहे मंडळी विशेष. सध्या टी व्ही लावलं ना की ते काय भोंदू बाबा, गॅस, युद्ध, नाही खरं आहे. आज आपल्या बाजूच्या देशाने म्हणजे पाकिस्तानमध्ये लॉकडाऊन डिक्लेअर झालं आहे. लॉकडाऊन म्हणजे शनिवार रविवार ऑफिसेस आहेत ते बंद ठेवले, शाळा कॉलेजेस सगळे बंद, गाड्यांसाठी आणि गाड्या वगैरे रस्त्यावर आणायच्या नाहीत, जेणेकरून पेट्रोल आहे ते पुढे अजून त्याचा स्टॉक वाढवता येईल, एक्सटेंड करता येईल असं आहे. हो, आपल्या सध्या तरी आपल्या देशात आपल्या राज्यात चांगली परिस्थिती आहे असं म्हणायला काही हरकत नाही सध्या. कारण रस्त्यावर गाड्या दिसत आहेत, सगळं दिसतं आहे, सगळं सुरळीत चालावं आणि असंच सुरळीत राहावं ही विनंती, ही आशा बाळगूया, होप्स ठेवूया, बाकी चालायचंच. बाहेर बसलं ना गार वारा सुटला आहे, पावसाचा अंदाज दिला आहे उद्या. बाबा मुंबईत काय नाही मला माहीत नाही, पण इकडे दिला आहे, सातारा, सांगली, पुणे या भागात दिला आहे परत पावसाचा अंदाज. बघू बाकी काय म्हणतं, बाकी तुमचं काय झालं विशेष. छान. आता काय व्हिडिओ एंड करायची वेळ आली, आता झालं आता जेवण, आता काय दिवस पण संपला नाही. आज काल आणि आज कुठेच बाहेर नाही गेलो. एरवी मी जातो सकाळचा बाहेर थोडंसं, म्हणजे आंघोळ वगैरे करून झालं, नाश्ता वगैरे करून झालं, पण आता तसं कुठे गेलो नाही, आरामच केला. आणि आज लिटरली आराम केला मी. काल झोप तरी नाही काढली, पण आज झोप काढली मी. तर आहे तर बसलं. हो जेवलो. हो अंतरून घालते वाटतं. तर तुर्तास मंडळी आता या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. 12 वाजायला आली की काय हल्ली आजकाल काय फॅशन निघाली आहे, लोक फटाके वाजवतात, बड्डे सेलिब्रेट करतात. अर्थात बरोबर आहे, आनंद व्यक्त करायचं पद्धती बदलत जातात. आमचंच बड्डे कोणी साजरे नाही केले लहानपणापासून, असं चालायचंच. बाकी काय बरं वाटतंय ना. उद्या सकाळी भेटूच आपण व्यायाम करताना, माझ्यासोबत तुम्ही व्यायाम करा नाही का. बाहेर आभाळ आज सकाळी भेटलं का, ढगाळ वातावरण झालं होतं, एकदम ढगाळ, असं वाटलं पाऊस पडेल थोडाफार कमी ना, पण शिंपेल, पण नाही पडेल तेवढं चांगलं आहे. म्हणजे कसं माहिती आहे काय, एक दिवस पाऊस पडेल पण पुढचं सगळं वातावरण क्लायमेट सगळं चेंज होऊन जाईल, आणि ते नको आहे. जसं आपलं आहे तसं चालू द्या. तर चला म्हणजे आता जास्त टाईमपास नाही करत. तुम्हाला तर माझ्या बोलल्यावर कळत असेल, हा इकडच्या तिकडच्या गप्पा मारतोय म्हणल्यानंतर काही नाही. चला तुर्तास तरी आता या व्हिडिओमध्ये इथेच थांबायची वेळ आली आहे. आणि चला पुन्हा भेटूया उद्या सकाळी लवकर उठा, आपल्याला जायचं आहे मैदानात. तर चला बाय बाय, शुभरात्री. हो बघा चंद्र बघा ढगांच्या मध्ये कसा फिरतोय बघा. असतं ना. चांदणी बघा एकटीच. ढगांच्या ह्याच्यामध्ये कसा दिसतंय ना, उठून दिसतंय. ही मुंबई आपली कशी दिसते, आपली मुंबई. शांत नाही, बरंच चालू असते अजून काय. चला म्हणजे आता चंद्र पण बघितलात तुम्ही. चला आता ठेवतो. हे बघा शेंगा आल्यात आमच्याकडे, बघितलं की नाही शेंगा किती आल्यात, भरपूर आल्यात ना. चला आता तुर्तास तरी ठेवतो, पुन्हा भेटू उद्या सकाळी. बाय बाय, शुभरात्री.